मॅचिंग मॅचिंग सेम टिंच, थोडासा शेड वेगळा आहे. तर चला, काय बनवायचं आहे स्वयंपाकात? पालक पनीर. ते शॉर्ट व्हिडिओ बनवतात ना, अनिकेत असं काहीतरी आहे बघा, ते गाजलेले सेरीज त्यांच्या तसं. प्रवीण, काय खायचंय तुला? पनीर खायचंय, पनीर. आहो, काय खायचंय तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं? तर आपण जी जी इच्छा बाळगत असतो त्याच गोष्टींना आपण स्वतःकडे आकर्षित करत असतो, असा हा नियम सांगतो. पण तुम्हाला माहिती आहे, इच्छा बाळगणं, त्या गोष्टी आकर्षित करणं हा भाग झाला एक. पण एखाद्या गरजेला सतत मनात त्या गोष्टीची भावना निर्माण करणं, म्हणजेच मला या गोष्टीची गरज आहे, मला ह्या गोष्टीची गरज आहे, असं जर का सतत आपण म्हणत राहिलो तर काय होतं, ज्या गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे आहेत ना त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायला विसरतो. सतत डोक्यात एकच की मला या गोष्टीची गरज आहे. तसं नाही करायचे. गरज तर असते, नवनवीन गोष्टींची गरज असते, पण ज्या ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्यासुद्धा कोणाचं तरी स्वप्न असू शकतात. तर आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची अगोदर आपण केअर करायला हवी, म्हणजेच त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तर आपल्याकडे आपल्याला हव्या असणाऱ्या इतर गोष्टी यायला सुरुवात होते. तर आजची ही पालक रेसिपी इतकी भन्नाट झाली होती, काय सांगू मी तुम्हाला. पालक गरम पाण्यामध्ये अगदी 2-3 मिनटंच उकळवून घ्यायचा. लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये ॲड करायचा. म्हणजे काय होतं, छान असा हिरवा कलर येतो भाजीला. आणि त्यामध्ये नंतर हिरवी मिरची, आलं, खूप सारं लसूण. ॲक्च्युली लसूण यामध्ये घातला नसता तरी चाललं असतं, पण मी चुकून घातलं आहे आता यामध्ये. पण काय नाही आहे, भाजी मात्र एकदम भारी झाली होती. आणि हे घरी बनवलेलं पनीर आहे. मला कोणीतरी कॉमेंट केली होती की घरी बनवलेल्या पनीरचे आमचे क्यूब्स बनत नाहीत. तर बनतात. फक्त तुम्ही एक करा, जेव्हा ते पनीर बांधून ठेवता जास्तीत जास्त वजन ठेवा त्याच्यावरती, म्हणजे सगळं पाणी निघून जायला हवं, तरच ते बाहेरचं जे विकतचं पनीर असतं त्याप्रमाणे क्यूब बनतात. आता इथे बटर घेतलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे, लाल मिरची, कांदा आणि टोमॅटो ॲड केला आहे. यामध्ये इथे खूप सारा पुन्हा लसूण, अद्रक नाही, सॉरी, मला कोणीतरी कॉमेंट करून सांगितलं आहे की ताई अद्रक नको बोलत जाऊ, आलं बोलत जा. तर आलं आणि काजू, बदाम हे सारं ॲड करायचं आहे. खडे मसाले, पावडर मसाले म्हणजेच हळद, लाल तिखट, धनेजिरे पावडर, हे सारं मी याच स्टेजला इथे ॲड केलं. म्हटलं बघूया करून असं काय होतं आहे. तर इतकी म्हणजे इतकी भाजी भारी होते. मी आता इतक्या वेळा तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्ही समजू शकता की खरंच खूप टेस्टी झाली होती भाजी. आणि अशा पद्धतीनं यामध्ये थोडंसं पाणी टाकून छानपैकी हे शिजवून घेतलं. तोपर्यंत आहोंनी मला इथे छानपैकी घरचीच मलाई, आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही म्हशीच्या गोट्यातून दूध आणतो, त्यामुळे इतकी मस्त साय असते आमच्याकडे, तिला छानपैकी फ्रोतरने फिरवून मस्त मलाई क्रीम करून दिलेली आहे. पुन्हा कढाईमध्ये मी थोडंसं बटर घेतलेलं आहे, थोडं नाही बऱ्यापैकी घेतले बटर. आणि जे काही कांदा लसूणची जी आपण पेस्ट करून ठेवली होती ती आता यामध्ये ॲड केली. ती छानपैकी भाजून घ्यायची आणि मग जी काही पालक आपण पेस्ट करून ठेवली आहे ना ती नंतर यामध्ये ॲड करायची आहे. आलाय की नाही मस्त असा कलर. आपण यामध्ये काजू घातला आहे, बदाम घातला आहे, काय चव येते माहिती आहे. आणि घरची साय म्हणजेच क्रीम, हे जे काही पनीर आहे ते चिली फ्लेक्स टाकून मी बटरमध्ये भाजून घेतलं होतं, तुम्ही पाहिलं होतं. आणि त्यानंतर त्याचे क्यूब करून घेतले होते. तर 2 लिटर दुधाचं पनीर आम्ही बनवलं होतं ना, तर त्यामधल्या जवळपास 1 लिटरचं, म्हणजे बरोबर हाफ घेतलं ना मी, तर हे 1 लिटरचं पनीर आहे. एवढंसं बनलं आहे. आहोंनी चव टेस्ट केली, मस्त झालं आहे. त्यांना असं वाटलं सुरुवातीला की तिखट आहे की काय, पण नाही. मी थोडीशी साखर पण ॲड केली होती, अगदी किंचितशी, अगदी. आता काय करायचं आहे, जी काही पालक पनीरची भाजी आपण बनवली त्या भाजीला मस्त असा तडका द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा थोडासा लसूण ठेचून घेतला आहे, लाल तिखट आणि खूप सारा हिंग, थोडेसे जिरे. हे बघा अशा पद्धतीनं ही अशी फोडणी द्यायची. आणि मग याच्यावरून सगळ्यात शेवटी पुन्हा आपल्याला क्रीम ॲड करायची आहे. आता क्रीम तुम्हाला जितकी आवडते त्या पद्धतीने ॲड करू शकता. खरं तर ही क्रीम खूप जास्त होती, पण आहोंचं म्हणणं होतं टाक, अजून टाक, अजून टाक. तर अशा पद्धतीने मी एवढी सारी क्रीम ॲड केलेली आहे. वाव, काय टेक्स्चर आलं आहे भाजीला.
आता आम्ही दोघंजणंच जेवणार आहोत कारण प्रितीश क्लासला गेला आहे. आता तो आल्यानंतर गरम गरम खाईल आणि मला बघायचं आहे कारण त्याला ना बेसिकली पालक आवडत नाही, पण ही भाजी नक्कीच आवडेल. ढाबा स्टाईल झाली होती लिटरली, आणि मला गॅरंटी आहे, मला कळतं आता की प्रितीशला कोणत्या प्रकारच्या भाज्या आवडतात. तर असं आहे, छानपैकी दोघांनी आता मूव्ही लावला आहे, बॉर्डर 2 लावला आहे आम्ही. मला ॲक्च्युली कालपासून सतत मी हा असा व्हायलन्सच बघते, त्यामुळे बघायचा नव्हता हा मूव्ही, पण आहो ना पाहायचा होता. दरवाजा उघडा, माझं खूप मोठं पार्सल आलेलं आहे. इतनी खुशी क्या बताऊ, कितनी खुशी. ओटीपी आलाय का ओटीपी? तुला असं वाटणार पण नाही हे घरी बनवले. ते काय ते पनीर आहे का? मलाई पनीर, मलाई पनीर नाही, ते हिरवं पनीर. शाही पनीर, पालक पनीर आहे का? लय टेस्टी आहे. म्हणजे मलाच असं बिलीव्ह नाही झालं की एवढं टेस्टी कसं काय झालं हे. कसं काय म्हणजे? बघ तर खाऊन. बस जमली? खरा खुरा रिव्ह्यू देतोस ना तू? होय. मलाच बिलीव्ह नाही झालं की एवढं टेस्टी कसं मला पण. बनलं हे. तुला पालक आवडत नाही की नाही? हे चांगलं लागतं तरी. तरी म्हणजे पालक आवडत नसताना सुद्धा हे चांगलं लागतंय. असं ढाबा स्टाईल झालंय की नाही? एकदम बढिया. बरं झालं लवकर आलास, आम्हाला वाटलं संध्याकाळीच येतोयस की काय. होय. जास्त हेडफोन यूज करू नको हं. हा आणि खाऊन झालं की पटकन केमिस्ट्रीचं घे बर. प्लीज. केमिस्ट्रीचं घे हा. फिजिक्स आणि मॅथ्स बस झालं आता, जरा संध्याकाळी घे पुन्हा जे काही घ्यायचंय ते. आता केम घ्यायचं, तुम्ही येणार आहे चेक करायला. ठीक आहे. आम्हाला नाहीच करायचा केमिस्ट्रीचा अभ्यास. आम्हाला तो विषयच आवडत नाही. आम्हाला जे आवडतात त्यांचाच आम्ही अभ्यास करणार. कसं होणार सांगा आता, पण काय करायचं आता, आपण फक्त सांगू शकतो त्यांना. आणि आपल्याला कळतं आहे की मुलं खरंच खूप हार्डवर्क करत आहेत, तर त्यांना सपोर्ट करणं काम आहे. आता जे होईल ते होईल, आम्ही सगळ्यासाठी रेडी आहोत आणि आम्ही त्याला तेच सतत सांगत असतो. कोणताही दबाव नाही बाळा तुझ्यावर, तुला जसं करायचं आहे तसं कर, 100% तू तुझं दे, बाकी आपण बघू, आम्ही आहोतच तुझ्यासोबत. तर या ज्या सेवया आहेत गावावरून मी घेऊन आली आणि तेव्हापासून विचार करते याला सुकत घालायला. त्याचा मुहूर्त आज आला आहे. तर ऑलरेडी आईने मला या सुकवून दिलेल्या आहेत, पण तरीसुद्धा तिनं सांगितलं होतं की गेल्यानंतर फक्त एकदा उन्हाला लाव आणि नंतर ठेवून दे. ऑलरेडी खरंच खूप सुकलेल्या आहेत, म्हणूनच मी डिले करत होते, पण आहो बोलले नको, त्यांनी सांगितले तर आपण एकदा लावूयाच. म्हणून अशा पद्धतीनं बेडशीटवर टाकते आहे. ॲक्च्युली मी प्लॅस्टिकचा पेपर काढून ठेवला होता बाहेर, की पहिल्यांदा बेडशीट अंतरायचं आणि यानंतर या शीटवरती पुन्हा आपण प्रॉपर प्लास्टिकचा पेपर टाकून त्यावरती सेवया टाकायच्या. पण ऐन वेळेला आम्ही विसरलो दोघंही, तो काढून ठेवला आहे बाहेर आणि तो तसाच आहे आतमध्ये, अगदी टी व्हीच्या समोरच पडला आहे. आणि जेव्हा सगळ्या शेवया पसरवून झाल्या तेव्हा आत आल्यानंतर दिसला तो पेपर. हे असं आहे. आता या इतक्या साऱ्या शेवया अगदी वर्षभर जातात आम्हाला. काल जेव्हा आजच्या कामांची लिस्ट बनवली, त्या लिस्टमध्ये डान्स शूट करणं ही माझी प्रायोरिटी होती हं. तर अजून पत्ता नाही आहे, बघूया आता की किती वाजणार आहेत मला. आता या शेवया सुकत घालायच्या. यानंतर प्रितीशला शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात. ड्रायफ्रूटचे लाडू तितकेसे आवडीने तो खात नाही, म्हणजे जबरदस्ती करावी लागते त्याला. दिल्यानंतर खातो तो, पण कधीच मनाने मागत नाही आणि घेऊन खात नाही. पण शेंगदाण्याच्या बाबतीत तसं नसतं. शेंगदाण्याचा लाडू अगदी आवडीनं घेऊन खातो, आठवणीनं. म्हणूनच आज ठरवलं होतं की काही झालं तरी लाडू करायचेच. जेव्हापासून तुम्ही कॉमेंट करून सांगितले ना की शेंगदाणे खूप छान भाजतात एअर फ्रायरमध्ये, तेव्हापासून मी शेंगदाणे खरंच एअर फ्रायरमध्येच भाजते आहे. खूप खुसखुशीत असे होतात आणि शेंगदाण्याच्या लाडूसाठी शेंगदाणे खुसखुशीतच भाजायला हवेत म्हणून लावून दिलं. आणि हो, जेव्हा आपण हे लावून देतो म्हणजे एअर फ्रायरला, तर त्यानंतर आपल्याला तितकी मिनटं होईस तोपर्यंत वेळही मिळतो. त्या वेळेचा आपण असा हा वापरही करू शकतो. तर काल जी काही मी ही पेस्ट बनवली होती दह्याची आणि मुलतानी मातीची, ती थोडीशी उरलेली होती. मी ती छानपैकी पॅक करून ठेवून दिली होती ना, तर तीच आज संपवून घेते आहे, म्हणजे वाया जायला नको. शेंगदाणे भाजत आरामात मी फेस पॅक लावून स्वच्छ धुवून माझा चेहरा रेडी करू शकते आणि यानंतर लगेच लाडू बांधून साडी वगैरे प्रॉपर नेसून तयार होऊन डान्स शूट करण्याचं प्लॅनिंग करते आहे. I sing softly to myself. I sing.
अरे सोप्यावर तर बसलायस. तुझा राहिलेला बॉर्डर 2 बघत बघत तिकडे नजर टाक ना फक्त. तुझा मूवी पण पाहून होईल. लाव. माझ्या इकडे शेंगदाणे भाजतायत. एक झालंय भाजून तर दुसरं लावलंय. याला एक मी ऑब्झर्व केलंय, सतत चेक करावं लागतं. ऐकलं बॉर्डर 2 मधलं सॉन्ग ऐकायला येते. त्यांना मी तसं का बोलले कळलं का, की कबूतर येतात ना, तर मी त्यांना म्हटलं सोफ्यावर बसून मूवी बघत बघत तुम्ही कबुतरांकडे लक्ष द्या, की आले नाही पाहिजेत शेवया खायला. तर हा जो गुळ आहे हा पालीमधून आणलेला अगदी सुंठयुक्त गुळ आहे. म्हणजे आता सुंठयुक्त लाडू बनणार आहेत. आणि हे अशा पद्धतीनं अगदी मी साधी सोपी रेसिपी फॉलो करते. वेगळं काही करत नाही. शेंगदाणे आणि गुळ एकत्र मस्त बारीक करते. यामध्ये वेलची टाकू शकतो, पण मी आज नाही टाकलेली, कारण सुंठवाला गुळ आहे, अगदी टेस्टीवाला. तर चला लाडू बांधून घेते मस्त मी पण मूवी बघत बघत. इतका म्हणजे मी नाही बघितला मनापासून. ती साडी काही चांगली दिसत नव्हती. म्हणजे साडी छान आहे, डान्स साठी मला ती नको होती. अरे किती दिवस झाले ते 2 डान्स शिकलीये मी, शूट करायचेच झाले नाहीत आजारपणामुळे. आता आठवले तर म्हटलं पटकन लाडू मध्येच ठेवून दिलेत मी, कारण ना या उजेडात 6-6:30च्या उजेडात उन्हाळ्यात छान शूटिंग येतं. दिसते का बरी ही साडी? छान दिसते. पण केसांना तेल आहे. ठीक आहे. तशीच ठेवते वरती, है ना? चला, अशी तयार झाली आहे डान्ससाठी. आणि आता हे ऊन जायच्या आत खूप म्हणजे खूपच कमी वेळ बाकी राहिला आहे. 6ला 5 मिनटं बाकी आहेत. 6:15पर्यंत शूट व्हायला हवं. आणि आहोने इकडे कामाला लावले. असं त्या क्विल्टमुळे ना असा उजेड अडला होता. चला आहो पटकन. तसं मी उद्या पण शूट करू शकले असते, पण किती दिवस मी पुढे शिकून 15 दिवस झालं. मी किती प्रोक्रॅस्टिनेशन करते यासाठी. पाठची लाईट कशी ब्लिंक होती. झालं एकदाचं गाणं शूट झालं मस्त. आणि मी अपलोडही केलं, म्हणजे आज इन्स्टाला आणि उद्या यूट्यूबला. आणि तुम्ही पाहिलंही आहे आता ऑलरेडी. ते खूप म्हणजे खूप छान कॉमेंट्स आल्यात मला त्या व्हिडिओला. म्हणजे ना अगदी मनापासून तुम्हा लोकांना आवडला. आणि खरं सांगू, अपलोड करताना मी आहोंना म्हणत होते की पुन्हा एकदा शूट करायचं का हो, माझ्या मनासारखा नाही आलेला हा. लिटरली आहोंनी मला झापलं होतं की तू समाधानीच नसतेस, किती वेळा तू रिटेक घेणार आहेस आणि शूट करणार आहेस. इतकी सारी तू तयारी केली होतीस, वेळ दिला होतास, तर असं नको करू, करून टाक. आणि खरंच चांगला आला आहे. मग म्हटलं जाऊ दे, तर इतकं म्हणतायत तर करून टाकूया अपलोड. आणि मी केला. आणि तो खरंच इन्स्टाला पण आवडला, बऱ्याच जणांना कॉमेंट आल्या, आणि यूट्यूबला तर त्याहून जास्त कॉमेंट आल्या. खूप बरं वाटलं मला. अगदी सहज उठून केलेला डान्स आहे हे तुम्हाला आता हा व्लॉग पाहिल्यानंतर कळालं असेल. म्हणजे मी आज काही प्रॅक्टिस वगैरे केली नाही, अगदी 15 दिवसापूर्वीच केलेली या गाण्याची. अजून एक दुसरं सॉन्ग आहे त्याचीही मी करून ठेवली. आता तोही लवकरात लवकर मी शूट करेन. चला छानपैकी आता दिवाबत्ती वगैरे करून घेते. आणि पुन्हा अजून उरलेले लाडू करायचे आहेत. सकाळची भाजी खूप सारी शिल्लक आहे, त्यामुळे फक्त आता जिरा राईस, कारण जिरा राईससोबत सुद्धा हा पनीर आणि पालकची ही जी काही भाजी आहे ना ती अगदी मस्त लागणार आहे. हे बघा, हे एवढे लाडू मी बांधले होते आणि मध्येच बंद केलं, कारण सनलाईट निघून चालली होती. म्हणजे मला माहिती होतं साडी वगैरे नेसून आवरून 1-2दा प्रॅक्टिस करून डान्स शूट करायला वेळ लागेल, म्हणून हे मी बाकी ठेवलं होतं. तर आता हे बांधून घ्यायचं. आणि टेन्शन नाही आहे आत्ता स्वयंपाकाचं, ही ती आनंदाची गोष्ट आहे ना आपल्यासाठी. तर ही भाजी शिल्लक आहे पनीरची, याच्यासोबत जिरा राईस करायचा आहे. बऱ्यापैकी भाजी शिल्लक आहे, मी त्याच हिशोबाने खरं तर केली होती. चला, आणि बापरे चपाती पण शिल्लक आहे. यावेळेला ना गावाला जसं दळतात मोठं मोठं, हल्ली गावाला सुद्धा घरगुती गिरणीवरती एकदम बारीक दळतात. पण मोठ्या गिरणीवरती पूर्वी आम्ही लहान असताना वगैरे, आता हल्ली बारीक दळतात, तर मोठं मोठं दळलं जायचं की नाही, तसं आज लिटरली तसं मला दळून दिलं आहे. तर आता त्याचं मला रोज चाळूनच करावं लागेल, पण मी गडबडीत चाळत नाही. चलो, हे लाडू बांधून घ्यायचे आणि जिरा राईस. तर राईस यामध्ये करू का? पटकन होतो. नाही, पण यामध्ये तेल यूज करायचं नसतं,
तर जिरा राईसला थोडंसं मी तेल यूज करणार आहे, त्यामुळं नॉर्मल टोपाच्या साईजवरती करायचं. तर चला मग आता बस करूया, खूप झाला आजचा ब्लॉग. आणि आता काही नाही विशेष. डान्स कसा झाला आहे नक्की सांगा. मला एक जाणवलं की पोट खूप दिसायला लागले माझं. मला पोटावरती काम केलं पाहिजे, म्हणजे एवढं पोट नव्हतं पूर्वी माझं. आणि का माहिती का माझं जे काही वेट वाढेल ते पोटात, इथे गालात, इथं एवढंच वाढतं. म्हणजे प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं असतं आणि वेट वाढण्याची ठिकाणंही वेगळी असतात. तर तसं माझं आहे. हे गाल पण इतके वर नव्हते पूर्वी, हे वर आलेत. आणि पोट पण थोडंसं आलंय, थोडं आलंय, तोपर्यंतच कंट्रोल केलेलं बेटर आहे, नंतर ते होणार नाही कंट्रोल. ओके. तर हे ना इतकं काही हेवी नाही आहे बरं का. हे दिसायला मोठं मोठं दिसतं, पण हे जड नाही आहे. आणि मला खूप आवडतं तो ऑक्सिडाईज. चला मग, आजही मी तुम्हाला सांगितलं नाही मी कोणते विटॅमिन्स कोणते हे घेते. सॉरी 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 सॉरी. असं नाही आहे की तुम्ही बघावं म्हणून पुढे पुढे ढकलते, असं खरंच नाही आहे की राहून जाते. मला ना ते खातानाच प्रॉपर दाखवायचं आहे की ती वेळ काय आहे, कोणत्या वेळेला मी ते खाते, असं हे सगळं सांगायचं आणि दाखवायचं आहे. त्यामुळे ते राहतंय आणि मी विसरते नेमकं. मी सकाळी गडबडीत आज खाल्ल्या. चला मग, बाय, लव्ह यू ऑल.